टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मिराज पंढरपूर मार्गावर 300 किलो गांजा जप्त, 1,85,00,000 मुद्देमाल हस्तगत। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत मिराज पंढरपूर महामार्गावरील ताणंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर छापा टाकून तब्बल 300 किलो तयार गांजा जप्त केला। या कारवाईत गांजासह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर व मोबाईल असा एकूण 1,85,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बोरजाईवाडी येथील मंगेश प्रकाश मोरे वय वर्ष 46 याला ताब्यात घेण्यात आले आहे। सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर यांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार व पथक अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांची माहिती घेत होते। दरम्यान 20 ऑगस्ट 2026 रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंगेश मोरे हा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक NL01AD 9366 मधून तयार गांजा विक्रीसाठी घेऊन मिराज पंढरपूर मार्गाने जाणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताणंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून कंटेनर अडवला। कंटेनरची तपासणी केली असता ड्रायव्हर केबिनमधील कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली 150 पाकिटं आढळून आली। प्रत्येक पाकिटाचं वजन अंदाजे 2 किलो असून एकूण 300 किलो हिरवट काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळून आला। पंचासमक्ष तपासणी करून पोलिसांनी हा गांजा जप्त केला। पोलिसांच्या चौकशीत सदर गांजा ओडिशा राज्यातील बालीगुडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे व तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचं मंगेश मोरे यांना सांगितल्याचे कारवाईच्या अहवालात नमूद आहे। मात्र हा गांजा नेमका कोणाला व कुठे विक्री करण्यात येणार होता याचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत 300 किलो गांजाची अंदाजे किंमत 1,50,00,000 रुपये, अशोक लेलँड कंटेनरची किंमत 35 लाख रुपये आणि रेडमी कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये असा एकूण 1,85,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार तसेच पोलीस पथकाने केली। जप्त केलेला गांजा व वाहन पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून या तस्करी मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि गांजाची विक्री कोणत्या ठिकाणी होणार होती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। सांगली पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणातून तस्करीचं मोठं जाळं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होतीये। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।